नमस्कार. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलेलं होतं, तर काल अगदी क्लिअरली आपण 2 लेवल मार्क केलेले होते. अपसाईडची ही आहे आणि डाऊन साईडला याच्या खाली म्हणजे 360च्या खाली जर आपण जातोय तर आपण डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करणार आहे. पण कधी जर 360च्या वरती ओपन होते, थोडा वेळ सस्टेन करते आणि 360ची लेवल ब्रेक होते तर आपण डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करणार आहोत. परंतु कोटकची जी न्यूज आहे ती सकाळ सकाळ आलेली होती किंवा कालच संध्याकाळपासून जी बऱ्याच जणांना माहिती होतं की कोटकवरती RBIने काही सँक्शन्स लावलेले आहेत किंवा त्यांच्या क्रेडिट कार्डविषयी आणि त्याच्या आधारे काय झालं, कोटक बँक सकाळी तुम्ही पाहू शकता 10% डाऊन ओपन झाली आणि ही जी कॅन्डल आहे किंवा जी ओपनिंग आहे ते अपेक्षेपेक्षा थोडं जास्त गॅप डाऊन ओपनिंग झालं आणि मग महत्त्वाची जी लेवल होती आपली 22,320 त्याच्या आसपास ओपनिंग. आणि याविषयी खूप वेळा एक्सप्लेन करून झालेलं आहे की जर एखाद्या न्यूजने मार्केट ओपन होते गॅप डाऊन किंवा न्यूजने खूप मोठं गॅपअप होतं तर त्यावेळेस पहिली 15 मिनटाची किंवा पहिल्या 5 मिनटाची कॅन्डल खूप महत्त्वाची असते. त्याचे हाय लो मार्क करा आणि डेफिनेटली तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता त्यानुसार. आणि अगदी तेच झालं आणि महत्त्वाचा सपोर्ट होता 300. आम्ही अगदी या ठिकाणी ट्रेड प्लॅन केला होता. फक्त हा ट्रेड ज्यावेळेस प्लॅन झाला ना 340-350च्या आसपास तो ट्रेड प्लॅन झालेला होता आणि तिथून 2 टार्गेट ठेवलेलं होतं. एक होतं 420 आणि दुसरं होतं 480, 60 ते 80चा जो झोन आहे तिथपर्यंत. आणि स्टॉप लॉस अगदी छोटासा स्टॉप लॉस येत होता, एक 20-30 पॉईंट येत होता. एक्सपायरीच्या दृष्टीने तो छोटासा नाही आहे, परंतु प्रीमियम कमी असतात त्यामुळे आपल्याला ऑप्शनमध्ये कन्वर्ट करणं सोपं होतं. आणि मग अगदी काही वेळातच आपल्याला तो डबल ट्रिपल होताना पाहायला मिळाला आणि आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी पूर्ण प्रॉफिट बुक केला, म्हणजे 420ला काही आणि 480ला काही. त्यानंतर अगदी त्याच कॅन्डलपासून ज्या पद्धतीचा फॉल झाला ना, आता वाटलं होतं की मार्केट जो काही महत्त्वाचा सपोर्ट आहे 320 तो ब्रेक करून जाईल, परंतु तो सपोर्ट ब्रेक झालेला नाही आणि त्यानंतर मार्केट स्टेडीली वरती जातानाच पाहायला मिळालं. पण अशा मार्केटमध्ये जे अनएक्सपेक्टेड असतं आणि अचानक गॅप डाऊन होतं, त्यानंतरची मोठी मूव्हमेंट गेले 2-3 दिवसापासून एक छोटीशी रेंज बनवून त्यामध्ये कामकाज चालू होतं आणि आज अचानक या पद्धतीचं कामकाज आपल्याला पाहायला मिळालं आहे. काल जे काही डिस्कशन केलेलं होतं ना आपण, काल मी इंडिया विक्स विषयी किंवा ज्या पद्धतीचं ऑप्शनचे प्रीमियम बिहेव करतायत ना ते एक्सप्लेन केलेलं होतं. अगदी आजसुद्धा जर तुम्ही ऑब्झर्व केलं नसेल केलं तर एकदा पुन्हा जाऊन चेक करा. मार्केट या ठिकाणी ट्रेड करत होतं 3 वाजता. ती लेवल होती 22,600, 22,590 या 10-15 पॉईंटच्या झोनमध्ये मार्केट इथे ट्रेड करत होतं या कॅन्डलनंतर. पण त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं ना तर 22,600चा कॉल जो होता तो अगदी 35 ते 40च्या दरम्यान ट्रेड करत होता. अगदी काहीही कारण नसताना हा एवढं वरती ट्रेड करत होता आणि नंतरून ज्यावेळेस मार्केटने इथे होल्ड केलं ना, अचानक हे प्रीमियम तुम्हाला 10च्या आतमध्ये 5-6 रुपयांना येताना पाहायला मिळालं आणि शेवटी 0 झालेला आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा ट्रेड कुठे प्लॅन होत होता, अगदी तुमचे हे ट्रेड सगळे मिस झाले असतील, काही हरकत नाही. डाऊन साईडचा ट्रेड तर बनतच नव्हता, पहिली कॅन्डल ग्रीन बनली, ॲटलिस्ट याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड आपल्यासाठी बनत नव्हता. मग काल ही जी महत्त्वाची लेवल आपण डिस्कस केलेली होती ती होती 22,480. जसं 22,480 ब्रेक होईल ना, आपल्या लेवल काय होत्या 520, छोट्या सांगतोय 560 आणि 620 या 3 लेवलसाठी आपण डेफिनेटली ट्रेड प्लॅन करू शकत होतो आणि झालंही तसंच. मी नेहमी सांगत असतो की अशा पद्धतीने कॅन्डल ब्रेक होती नाही एखादं रेजिस्टन्स तर तो ट्रेड प्लॅन होत नाही. एकतर अशा पद्धतीने ब्रेक होऊन इथे पुन्हा येऊ द्या टेस्टिंगला आणि नंतर ट्रेड प्लॅन होऊ शकतो, किंवा हा रेजिस्टन्स आहे मार्केट इथे ते होल्ड करत आहे आणि ब्रेक करत आहे तर तुमचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो. इथेही अगदी तेच झालं. मार्केटने आले 480च्या आसपास थोड्या वेळ सस्टेन केले, 475, 480 आणि हा जो ब्रेकआउट झाला किंवा या ब्रेकआउटला नसेल मिळालं तर पुन्हा बरोबर त्याच लेवलला टेस्टिंगला आलेलं आहे. आणि मग हे जरी पॉईंट तुम्हाला थोडे दिसत असले तरीही ते 1,200च्या आसपास पॉईंट होते, म्हणजे 480 ते 620 जवळजवळ 1,200 पॉईंट तुम्हाला अगदी आरामात मिळालेले आहेत. वरचे 5-10 पॉईंट, खालचे 5-10 पॉईंट जरी सोडले तरी 100 पॉईंट आणि एक्सपायरीला 100 पॉईंट म्हणजे तुमचे जे ऑप्शन होते ना ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला रिटर्न देऊन गेलेले असणार आहेत. तुम्ही आज काय केलेलं आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला प्रॉफिट असेल तर तेही आणि कुठे ट्रेड चुकला असेल तर तेही. त्याबरोबरच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आता उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात, ज्या पद्धतीने मार्केट वरती आलेलं आहे ना, खरं तर आता नवीन हाय बनण्याची तयारी आहे मार्केटमध्ये. कदाचित तो हाय तुम्हाला उद्यासुद्धा पाहायला मिळू शकतो. मग लगेच त्याच्यासाठी ट्रेड प्लॅन करायचे का नाही, तर आपल्याला उद्या महत्त्वाच्या ज्या लेवल आहेत 570च्या आसपास क्लोजिंग आहे, फायनल क्लोजिंग म्हणजे या ठिकाणी आपण बंद आहोत. मग महत्त्वाचे लेवल छोट्या येत आहेत. ही लेवल आहे 550, त्यानंतर आहे 520 आणि त्यानंतर आहे ही 480. या 3 लेवल ॲटलिस्ट या 3 लेवल सगळ्यात महत्त्वाच्या. फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येते, या लेवलला रिस्पेक्ट करते, या लेवलला करते किंवा या लेवलला करतात. पण आपल्याला
बाईंगची संधी शोधायची आहे. म्हणजे इथे तुम्ही कोणत्याही लेवलला कॉलची पोझिशन घेऊ शकता. 15 ते 20 पॉईंट हा आपला स्टॉप लॉस असेल. रेजिस्टन्स तर तुम्हाला माहिती आहे 480 नंतर 520, 520 नंतर 560, त्यानंतर 620 या पद्धतीने प्लॅन करू शकता किंवा 1:2, 1:3 या पद्धतीने प्लॅन करू शकता. पुटचे ट्रेड कुठे बनत आहेत तर पुटचे ट्रेड खरंच खूप खाली बनत आहेत. ॲटलिस्ट 360 ब्रेक झाल्याशिवाय चांगला पुटचा ट्रेड तुमच्यासाठी बनणार नाही आहे. मग जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल ना तर ही जी लेवल आहे 480, पण 480पेक्षाही सेफ तुम्ही 440 जर ब्रेक होते उद्या कोणत्याही कंडिशनमध्ये तर एक पुटचा ट्रेड ट्राय करू शकता 50% क्वांटिटीने. तुमच्या ज्या काही क्वांटिटी यूज करता त्याच्या 50% क्वांटिटी तुम्ही इथे यूज करायच्यात. त्यानंतर मग टार्गेट तुमचं 360च्या आसपास असू शकतं, 360च्या खाली या लेवलपर्यंत. आता एवढ्या मोठ्या फॉलनंतर याच्या खाली मोठा फॉल होईल याची शक्यता थोडी कमी आहे. तरी त्याखाली पण 280ची वगैरे लेवल आहेत. जर झालंच तर मी लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन. बाय द वे जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जॉईन करू शकता किंवा माझे मार्केट सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल. आता अपसाईडचे ट्रेड म्हणजे फ्लॅट ओपनिंग असू द्यात किंवा गॅप अप. फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये काय होईल, वरती जाताना ॲटलिस्ट ही लेवल ब्रेक होऊ द्या. ती आहे 22,630. 22,630 मध्ये या पद्धतीने सस्टेन करून ब्रेक होऊ द्यात किंवा इमिजिएट ब्रेक होऊन थोड्या वेळ इथे नवीन ब्रेकआउट क्रिएट होऊ द्यात. अशा पद्धतीने एक बाईंग पोझिशन आपण वरती क्रिएट करू शकतो. मग त्यानंतर पहिलं टार्गेट हे 680, त्यानंतर 720 आणि एक फायनल टार्गेट जे की ऑल टाईम हाय आहे 780च्या आसपास आपल्याला जाताना पाहायला मिळू शकतं किंवा नवीन हाय बनताना पाहायला मिळेल. फायनल लेवल 830 येते, पण जर या लेवलच्या वरती चांगल्या पद्धतीने सस्टेन करते तरच आपण त्या लेवलचा विचार करणार आहोत. मोठ्या गॅपच्या केसमध्ये सुद्धा काय करायचं आहे, पुटची संधी उद्या ॲटलिस्ट वरती शोधू नका. फॉल येणार नाही असं नाही, येऊही शकतो पण तो अवॉइड करायचा आहे आपल्याला. जर गॅपअप होतोय तर इथे येऊन रिटेस्ट होईल किंवा ॲटलिस्ट 560ला रिटेस्ट होईल, डबल बॉटम किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन, तर बाईंगची पोझिशनच आपण क्रिएट करणार आहोत. आता राहिला प्रश्न बँक निफ्टीचा. बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये जसं पाहिजे तसा सेटअप बऱ्याच दिवसापासून बनत नव्हतं. म्हणजे काल एवढी महत्त्वाची मंथली एक्सपायरी असताना सुद्धा एक साईडवेज. आज पहिल्या कॅन्डलला खरं तर कोटकचा एवढा खराब न्यूज असताना सुद्धा मार्केटने काय केलेलं आहे, ॲक्सिस बँक असेल किंवा ICICIचा रिझल्ट आत्ता 27 तारखेला येईल. ॲक्सिसचा खूप चांगला रिझल्ट होता आणि त्यानंतर जी काय मुवमेंट आलेली आहे, पहिल्यांदा 48,300 पासून एक रेजिस्टन्स फेस केला, सेकंड टाईमसुद्धा फेस केला. म्हणजे हा एक डबल टॉप फॉर्मेशन बनताना पाहायला मिळालं. पण बरेच जण काय करतात, घाईत डबल टॉप बनतोय म्हणून इथेच पुट घेतला असेल. ॲक्च्युली ही लेवल ब्रेक होणं गरजेचं होतं 48,100, जे काही झालेलं नाही. आणि आमच्याकडे 48,500चा कॉल कालच घेऊन गेलेला असल्यामुळे ही पूर्ण रॅली कॅच करण्याची संधी आज आम्हाला मिळालेली आहे. आता उद्यासाठी 48,100 ही लेवल मार्क करून ठेवा. म्हणजे 48,100च्या वरती जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत आपण बुलिश आहोत आणि तिथे सगळे बायचे ट्रेडच इनिशिएट करण्याचा प्रयत्न करणार. मग ते 48,300ची लेवल असू द्यात, 48,100 असू द्यात किंवा अगदी 48,400पर्यंत. म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येते, डबल बॉटम असेल किंवा कोणतेही बुलिश फॉर्मेशन, तर बाईंगची लेवलच आपण शोधणार आहोत. आणि पहिलं टार्गेट हे 48,600च ठेवणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यावरचे टार्गेट पुन्हा एकदा सांगतो, 48,100च्या खाली ॲक्च्युली आपण पुटमध्ये विचार करू शकतो. मग मोठा फॉल होईल का, कारण का ऑलरेडी 48,500च्या आसपास आहोत, तिथूनही फॉल होईल आणि मग 48,100च्या खाली मोठे टार्गेट मिळणार नाही आहेत. तर ही 48,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. त्यानंतर 47,800पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. आत्ता तरी सध्याला विजिबल हेच टार्गेट आहेत. हा लो ब्रेक झाल्याच्यानंतर फ्रेश सेलिंग पोझिशन जे आहेत ना ते क्रिएट होऊ शकतात, पण ते आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहणार आहोत. इथे सुद्धा पुट घेताना काय करायचे, 50% क्वांटिटीने घ्यायचे आहेत. आता फ्लॅट ओपनिंग नंतर किंवा गॅप अपने जर 48,600 ब्रेक होत आहे तर महत्त्वाची लेवल आहे 48,800. ही लेवल खूप महत्त्वाची. इथे काय होतं हे एकदा पाहायचं आहे. जर मार्केट इथे सस्टेन करून ब्रेकआउट देते ना तर डेफिनेटली अजून 300 ते 400 पॉईंटची रॅली किंवा अपसाईड उद्याच पाहायला मिळू शकते. मग ती लेवल तुमच्यासाठी असू शकते 49,000 किंवा 49 किंवा म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढची लेवल असू शकते 49,150, 49,200 हा झोन. पण त्या पद्धतीनेच ट्रेड प्लॅन करायचा आहे आपण मार्केटवरती उद्यासाठी. खास करून बुलिश राहणार आहोत. डाऊनसाईडचे ट्रेड जरी मिळाले तरी आपण काय करणार आहोत, 50% क्वांटिटीनेच घेणार आहोत आणि शक्य होईल तर 48,100च्या खालीच आणि तिकडे जी लेवल सांगितलेली आहे 22,400च्या खालीच, तरच आपल्याला डाऊनसाईडचे ट्रेड प्लॅन करायचे. अदरवाईज आपण त्या फंदात पडणार नाही आहोत, तेही 50% क्वांटिटीने. वरती एखादा फॉर्मेशन तुम्हाला अशा पद्धतीने स्कॅल्परसाठी बनत असेल, मार्केट इथे जाऊन अशा पद्धतीचं फॉर्मेशन बनवता येतं, तर स्कॅल्परसाठी तुम्ही थोडे बहुत पॉईंटसाठी पुट घेऊ शकता. परंतु डिरेक्शनल ट्रेड उद्यासाठी प्लॅन करू नका. नाही मिळाले तर उद्याचं ट्रेडिंग अवॉइड केलं तरीही चालेल. बाकी आपण विकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस करूयात की काय होतं आहे. आणि पुन्हा एकदा जर कालचा तुम्ही विक्सचा इंडिया विक्सचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो एकदा अवश्य पाहून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.